प्रपोज केलं, तुमच्या बाकीच्या नेत्यांनी रेकमेंड केलं. व्हॉट लेट टू दिस काइंड ऑफ सर्कल टुडे? त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की नवीन देशाचं नाव रेकमेंड केलं पाहिजे. तुमचा एक वर्षाचा कालावधी व्हॉट वॉज द मेजर रिझन? अजितदादा पवारांचं काम चांगलं आहे, तरुण आहे आणि विधिमंडळ पक्षाचं उत्तम प्रकारे नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे, म्हणून मी त्यांचं नाव सुचवलं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में कार्यकर्ता और नेता के हैसियत से मेरी जगह जो है वो कायम है, और क्या जिम्मेदारी देना है वो जो है पार्टी तय करेगी. मैंने इसमें स्पष्ट किया, छगन भुजबल साहब के पास जवाबदारी थी, है और आगे भी रहेगी. सामाजिक समतोल बिघडलेला आहे असं वाटत नाही का? आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजितदादा पवार या सर्व सामाजिक समतोलाचा जो आहे समन्वय निश्चितपणे साधतील. भुजबळ साहेब, दुपारी आपण असं म्हणाला होता की माझ्यावर कुठलाही दाग नाहीये, माझी छबी चांगली आहे, आणि 2 तासात असा काय फरक पडला की तुम्ही एकदम तुमची सुरुवात दुसऱ्याकडे देऊन टाकला? असं आहे की मला प्रश्न विचारला अगोदर सकाळी, त्यावेळेला त्यांनी विचारलं की तुमच्यामध्ये बदल आहे का? तर मी म्हटलं बा दुसरे बदल होण्याचं काही कारण नाही, कारण मी काय त्या आदर्श भूतकाळामध्ये नाही, माझ्या त्याच्यावर काही बदल होईल. परंतु नंतरच्या काळामध्ये जे आहे सगळ्यांशी जे आहे विचार निर्णय केल्यानंतर माझं स्वतःचं असं मत त्या अगोदरपासून झालं की आता मी बरेच वर्ष जे आहे उपमुख्यमंत्री पदाचा 2-3 वेळा शपथ घेतलेली आहे. त्यामुळे मी इथं थांबायचं ठरवलं आणि तरुण नेत्याकडे जे आहे हे काम सोपवण्याचा निर्णय. 2009 में जब आप मुख्यमंत्री बने थे तब ये माना गया था कि अजितदादा पवार का गुट आपसे नाराज है, उनको मुख्यमंत्री बनना था. उसके बाद ये फॉर्मूला बनाया गया था, ये बात निकली थी कि आधे समय तक आप मुख्यमंत्री बनेंगे और उसके बाद अजितदादा उप मुख्यमंत्री बनेंगे. क्या इसी फॉर्मूले के तहत आपने ये बात सुझाई है या अचानक कैसी क्या चीज होगी? क्योंकि आपके पार्टी में सभी लोगों का दावा होता है कि वो पार्टी के बड़े नेता है, तो ऐसे में आपने अजितदादा का ही नाम क्यों सजेस्ट किया? क्या वही फार्मूले के तहत ये नाम सजेस्ट किया गया या कोई और कोई कारण? कोई भी फार्मूला तय नहीं हुआ था और हम सब लोगों ने मिलजुल कर जो है ये डिसीजन लिया है. भुजबल साहब, अगली शपथ जो आप लेंगे वो किस पद के लिए? बहुत अच्छा आपका सवाल है. हंसले ना तो अरे भाई शपथ आप चिंता मत करो, वो अवश्य शपथ लेंगे. समाज को बताया जाएगा. समय पे सब दिख जाएगा. पाठीमागच्या काळामध्ये विजयसिंह मोठे पाटील सोलापूरचे होते, सुशीलकुमार शिंदे देखील सोलापूरचे होते. आता कुठलाही भागातली व्यक्ती राज्याचं मुख्यमंत्री झाली म्हणजे ते फक्त त्यांच्या भागापुरतं बघतात अशातला भाग नाहीये. या महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे कुणी जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले तर संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्वांचा विचार करून राज्य हे चालवायचं असतं. त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये ज्यावेळेस भुजबळजी चव्हाण सातारा जिल्ह्यातले कराडच्या परिसरातले असले किंवा मी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीच्या परिसरातला असलो, म्हणजे काय आम्ही कराड आणि बारामतीचे कामं करण्याच्या करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेलो नाहीये. तर चांगल्यापासून बांधल्यापर्यंत जे काही प्रश्न आहेत ते समजावून घेऊ. थोडे बहुत 20 वर्ष आम्हालाही काही प्रश्नाच्या संदर्भातली जाण आलेली आहे आणि ते प्रश्न आणि त्याच्यामध्ये मगाशी भुजबळ साहेबांनी जे सांगितलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीय सलोखा सातत्याने पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये ठेवण्यात
देण्याचा प्रयत्न इथल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी केलेला आहे. ज्यावेळेस जातीवादाला खतपाणी घालणारं अशा प्रकारचं सरकार या राज्यामध्ये आलं, ते सरकार 5 वर्ष देखील पूर्ण करू शकलं नाही. 4.5 वर्षात त्याला घरी जावं लागलं आणि त्याच्यानंतर सातत्याने राज्यातल्या जनतेने तशा प्रकारच्या जातीवादी पक्षाला निवडून दिलेलं नाहीये. नेहमीच लोकशाही आघाडी सरकार हे तिसऱ्यांदा राज्यामध्ये सत्तेवर आलेली वस्तुस्थिती. गेल्या 5-10 वर्षातलं जर चित्र पाहिलं तर लातूर एके लातूर, नांदेड एके नांदेड, बारामती एके बारामती, तुम्ही बाकीच्या राज्यातला बाकीच्या तुम्ही दाखवा ना आता विकास. असं आपल्याला वाटतं तसं काही झालेलं नाही. प्रत्येक रिजनला चांगल्या पद्धतीनं उदाहरणार्थ विदर्भामध्ये असणारा नागपूर अमरावतीचा अनुसूचित भरून काढण्याच्या करता राज्यकर्ते म्हणून आम्ही जाणीवपूर्वक पावलं उचलली आणि तो अनुच्छेद कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भरून काढला. हे संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं. आता तुम्ही जे मुख्यमंत्री ज्या तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले असतात त्या जिल्ह्यांची नावं घेऊन अशा प्रकारची उदाहरणं त्या ठिकाणी दिली तर त्याला महत्व राहत नाही. शेवटी आम्ही देखील काम करत असताना किंवा आता विधिमंडळाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने माझ्यावर जी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे, ही जबाबदारी पार पाडत असताना संपूर्ण राज्याचा समतोल ठेवण्याचा प्रयत्न माझ्याकडनं त्या ठिकाणी होईल आणि तशा पद्धतीनं राज्याचे नवीन होणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील त्यांना देशाच्या राजकारणाचा खूप काही अनुभव आहे. बरेचसे महाराष्ट्रातले प्रश्न हे देश पातळीवरचे असतात. उदाहरणार्थ नव्या मुंबईचं होणारं विमानतळ प्रफुल्लभाई पटेल साहेब त्याच्याकरता प्रयत्न करतायत. अजूनही देश पातळीवर त्याच्याकरता परवानग्या मिळणं काही बाकी राहिलेलं आहे. बरंचसं काम त्याच्यामधलं आता मार्गी लागलेलं आहे. हे प्रश्न सोडवण्याच्या करता पृथ्वीराज चव्हाण साहेबांची खूप चांगल्या प्रकारची मदत होणार आहे. कारण गेली 6 वर्ष प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या संदर्भामध्ये ते ॲज अ मिनिस्टर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे स्वतंत्र कारभार त्या ठिकाणी होता आणि त्याच्यामुळं राज्याच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांच्या या अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे त्या ठिकाणी होईल. तुम्ही आता अनुभवातून बघायला नका सर. आपणार तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आम्ही आमच्या